बॉम्बे हाईकोर्ट ने बदलापुर यौन शोषण के आरोपी अक्षय शिंदे के एनकाउंटर मामले में महाराष्ट्र के देवेंद्र फडणवीस सरकार को तगड़ा झटका देते हुए एनकाउंटर में शामिल पुलिस अधिकारियों के खिलाफ फौरन मुकदमा दर्ज करने के आदेश दिए हैं। वहीं छत्रपति शिवाजी महाराज पर टिप्पणी मामले में कोल्हापुर जेल में बंद प्रशांत कोरटकर की जमानत याचिका पर आज सुनवाई की गई। इन दोनों मामलों पर इंद्रजीत सावंत के वकील एडवोकेट असीम सरोदे की प्रतिक्रिया सामने आई है। मागच्या अनेक तारखांना मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये कोल्हापूरच्या, त्यानंतर हायकोर्टामध्ये आणि नंतर परत डिस्ट्रिक्ट सेशन्स कोर्टामध्ये कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रकारे बेल अप्लिकेशन्स दाखल करण्यात आले आणि हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की प्रशांत कोरटकर कसे निष्पाप आहेत, त्यामुळे त्याला जामीन मिळाला पाहिजे। हे सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांच्या वकिलांनाही अधिकार आहे त्यांची बाजू मांडण्याचा। परंतु ते सांगत असताना इंद्रजीत सावंत यांच्या संदर्भात जे 2-3 पॅरेग्राफ अत्यंत आक्षेपार्ह लिहिले होते, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की इंद्रजीत सावंत हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करतात। त्यांनी अपमान अनेकदा केलेला आहे आणि जातीय सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे नोंदवलेले आहे, त्यांना अरेस्ट केलेली आहे असं सुद्धा म्हटलेलं होतं। आणि त्यावर आम्ही आक्षेप घेतल्यावर मागच्या तारखेला ती सुधारणा करण्यात आली। त्यांनी पुरसीस दाखल केलं की आम्ही हे जे मुद्दे आहे आम्ही प्रेस करणार नाही आणि यावेळेसच्या बेल अप्लिकेशन मध्ये तसे मुद्दे घेण्यात आलेले नाहीये। याच्यामधून जेव्हा कोर्टांमध्ये वेगवेगळ्या हे मॅटर दाखल झाले, वेगवेगळ्या वकिलांना त्याच्या कॉपीज मिळाल्या, याचा अर्थ ते डिफेमेशन झालेलं आहे। जे इंद्रजीत सावंत यांनी केलं नाही तशी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला। आज एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची जी पत आहे, त्यांना इज्जत आहे आणि त्यांच्या शब्दाला जो मान आहे तो त्यांच्या इज्जतीवरच घाव घालण्याचा प्रयत्न मुद्दामून करण्यात आला काय असं आम्हाला वाटते। आणि ते कोणाच्या सांगण्याहून प्रशांत कोरटकरनी केलं किंवा प्रशांत कोरटकरनी सांगितलं का आम्हाला माहिती नाही, परंतु प्रशांत कोरटकरनी बेल अप्लिकेशन मध्ये अनेकदा म्हटल्यामुळे त्यांना आज आमचे सहकारी ॲडव्होकेट योगेश सावंत यांनी स्वतः जेलमध्ये जाऊन तिथले जे मुख्य वरिष्ठ जेलर आहेत अविनाश भोईर यांच्यातर्फे नोटीस सर्व केलेली आहे आणि त्या नोटीसमधून आम्ही कोणती नुकसान भरपाई मागितली नसली तरी सुद्धा जेव्हा आम्ही सिव्हिल किंवा क्रिमिनल दोन्ही प्रकारचे दावे आम्ही करू शकतो, नुकसान भरपाई मागू शकतो आणि ती नुकसान भरपाईची रक्कम महाराष्ट्रातल्या मराठा रेजिमेंटरीच्या कोणत्याही सैनिक, जो मृतक सैनिक आहे त्याच्या परिवाराला देण्यात येईल असं सुद्धा इंद्रजीत सावंत यांनी सांगितलं। सातत्याने महाराष्ट्रामध्ये काय होत आहे की कायद्याची बाजू घेणारे आणि बेकायदेशीरपणे वागणारे सामान्य नागरिक, बेकायदेशीरपणे वागणारे काही पोलीस अधिकारी आणि बेकायदेशीरपणे वागणारे काही राजकीय नेते यांचे सतत चेहरे आपल्या समोर येतात। मग आता जर अक्षय शिंदेच्या संदर्भात संबंधित पोलिसांवर कारवाई करण्याचे आदेश झालेले असतील तर पोलीस हे एक साधे त्याला आपण काय म्हणतो सॉफ्ट टार्गेट आहेत। पोलिसांवर कोणी दबाव आणून अक्षय शिंदेचा एन्काउंटर करायला लावला याची माहिती घ्यावी लागेल आणि त्याचा थेट संदर्भ हा बदलापूरच्या भिंतींवर, ठाणे जिल्ह्यातल्या भिंतींवर लिहिला होता की अब बदला पुरा हुआ असं म्हणून ज्या राजकीय नेत्यांचे चित्र, फोटो लावण्यात आले होते त्या नेत्यांवर सुद्धा, ते कोणत्याही मोठ्या पदावर असतील सुद्धा, त्यांनी बेकायदेशीर वर्तन केलेलं असल्यामुळे त्यांना सुद्धा या कायद्याच्या कचाट्यात घेण्याची आवश्यकता आहे असं माझं स्पष्ट मत तेव्हापासून आहे। बघा, ज्यांनी अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर एन्काउंटरचं समर्थन केलेलं आहे ते अत्यंत जुनाट विचारांचे, बेकायदेशीर डोक्याचे आणि कायदा समजून न घेता केवळ सत्ता आपल्या हातात आहे म्हणून सत्ताधीश बनू पाहणारे हुकुमशाही प्रवृत्तीचे जे नेते आहेत, त्यांनी अक्षय शिंदेच्या मृत्यूचं राजकारण केलं, भांडवल केलं आणि त्याचं समर्थन सुद्धा केलेलं आहे। ज्यांनी तेव्हा एका महत्वाच्या पदावर असताना असं म्हटलं की पोलिसांना आम्ही बंदुका काही खेळण्यातल्या दिलेल्या आहेत का, त्या खेळण्यासाठी आहेत का, असं ज्यांनी म्हटलं असेल त्यांच्यावर, ते काल येऊन गेले कोल्हापुरामध्ये, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं सुद्धा माझं मत आहे।